संजय दिना पाटीलची पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, परत आला तर मारून टाकेन, मुजोर संजय पाटलाची पत्रकारांना थेट धमकी। मी बोलतोय ते रेकॉर्ड करा, कमिशनरला दाखवा, उगाच डोक्यात जाऊ नका। पोलिसांसमोरच संजय पाटलाकडून पत्रकारांना धमक्या। कुणीही कुणाला अशा प्रकारची धमकी देणं योग्य नाही, सगळी माहिती घेऊन यावर बोलणार। मुख्यमंत्री फडणवीसांची यावर प्रतिक्रिया। तर संजय दिना पाटलाचं वक्तव्य रागातनं, पत्रकारांची भावना दुखावण्याचा हेतू नव्हता। संजय दिना पाटलांना दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितलंय। उपमुख्यमंत्री शिंदेंचं हे वक्तव्य। ऑपरेशन टायगर फत्ते करण्यात फडणवीसांची शिष्टाई मोलाची, खासदार फोडण्यासाठी शिंदेंनी 5 वेळा भेटी घेतल्या। दिल्लीतनं ग्रीन सिग्नल मिळवून देण्यात फडणवीसांची मध्यस्थी, सूत्रांची माहिती। ऑपरेशन टायगरवरून आता फडणवीस आणि शिंदेंमध्ये श्रेयवाद सुरू आहे का? वडेट्टीवारांचा सवाल। तर पक्ष वेगळे पण एकमेकांना साथ देणं चुकीचं नाही, योगेश कदमांची यावर प्रतिक्रिया। तुतारीचे 5 खासदार राष्ट्रवादीमध्ये येऊ शकतात, धर्मराव बाबा आत्राम यांचा दावा। तर 5 कशाला, 8च्या 8 खासदार येऊ, सुप्रिया सुळेंची उपरोधिक टीका। आमचा एकही आमदार किंवा खासदार फुटणार नाही, शरद पवारांचं भाष्य। तर शिवसेनेच्या खासदार फुटीनंतर राष्ट्रवादीमध्ये सुद्धा फुटीच्या चर्चांवर पवारांचं यावर उत्तर। नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये नराधम भीमराव कांबळे दोषी, सर्व आरोप सिद्ध। 29 जूनला शिक्षेचा फैसला होणार। सरकारी वकिलांकडून आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी। व्हेनेझुएलामध्ये 126 वर्षातील सगळ्यात मोठा भूकंप, 7.1 आणि 7.5 तीव्रतेच्या भूकंपामुळे राजधानी कराकस हादरली। अनेक इमारती कोसळल्या, 10,000हून अधिक नागरिकांचाही मृत्यू झाल्याची माहिती।